कार्यालयाच्या ठिकाणी स्त्रियांवरील होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी 1997 साली सुप्रीम कोर्टानं विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश प्रत्येक संस्थेला दिले। या सरकारी निमसरकारी संस्थांचा समावेश आहे। मात्र आता यात राजकीय पक्षांचा देखील समावेश असावा अशी चर्चा सुरू झाली आहे। मुंबईत दहिसरच्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच गाजलं होतं। आमदार विनोद घोसाळकर आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार म्हात्रे यांनी केल्यानंतर महानगरपालिकेत मोठा गदारोळ झाला। यामुळे अन्य कार्यालयांप्रमाणेच राजकीय पक्षांमध्येही महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे राजकारणात महिलांचा सहभाग वाढलाय। अशावेळी त्यांच्या सुरक्षेची हमी असणंही महत्त्वाचं आहे। एखाद्या पदाचं आमिष दाखवून किंवा त्यांना मागे खेचण्यासाठी महिलांवर अत्याचार होत नाहीयेत ना, हे तपासणंही आवश्यक आहे। म्हणूनच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला अनुसरून राजकीय पक्षांमध्ये विशाखा समिती असावी असा मतप्रवाह आहे। विशाखा समितीप्रमाणे एक समिती मुंबई महानगरपालिकेत महिला नगरसेवकांसाठी मांडली जावी किंवा सुरू करावी अशी मी नक्कीच त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। मला असं वाटतं ते या गोष्टीत सिरियस आहेत। समजा पक्षप्रमुख सदा जेंट्स असतील तर त्यामध्ये महिला त्यांच्याकडे मनमोकळेप्रमाणे आपले प्रश्न मांडू शकत नाहीत। तर अशा वेळा प्रत्येक जर पक्षामध्ये अशी एक समिती असेल तर महिलांना त्या पक्षामध्ये काम करताना जे काही कटू अनुभव येतात किंवा काम करताना जो मोकळेपणा वाटत नाही, त्याच्यामध्ये त्या काही ज्या समस्या येतील त्या महिला त्या समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मांडू शकतील। राष्ट्रीय महिला आयोगानेही याबाबत पुढाकार घेतला असून याबाबत राजकीय पक्षांना निर्देश देण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली आहे। तसंच अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असंही मत मांडलंय। पॉलिटिकल पार्टीजमध्ये स्त्रिया तिकीट मागण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडून सेक्शुअल फेवर करण्याची शक्यता खूप असते। तर अशाला रिड्रेसल ग्रीव्हन्स प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने आपला ठेवावा। आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि जर होऊ शकेल तर नक्कीच आम्ही हे राजकीय पार्टीमध्ये पण विशाखा कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी लागू करू। प्रत्येक संस्थेत विशाखा समिती स्थापन करणं कोर्टाच्या आदेशानुसार अनिवार्य आहे। या आदेशानुसार विशाखा समितीमध्ये 50% महिलांचा समावेश आवश्यक आहे। समितीची अध्यक्ष ही महिलाच असली पाहिजे। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींची समितीनं तातडीनं चौकशी करणं आवश्यक आहे। संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कार्यालयानं उचलली पाहिजे। अशी समिती स्थापन केली नसल्याची तक्रार झाल्यास 50,000 रुपयांचा दंडही होऊ शकतो। राजकारणात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसाठी त्या राजकीय पक्षाचं कार्यालय हेच त्यांचं ऑफिस, तर त्या पक्षाचा अध्यक्षच त्यांचा बॉस। मात्र कामाच्या ठिकाणी जर एखाद्या महिलेसोबत लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याची तक्रार केवळ बॉसकडे करून चालणार नाही, तर त्यासाठी कार्यालयामध्ये एक तक्रार समिती असावी असे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे राजकारणात मोठ्या प्रमाणात महिलांसाठी आरक्षण आणू इच्छिणारे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे सर्वच पक्ष आपल्या पक्षांतर्गत महिलांसाठी अशी समिती नेमतील का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। ब्युरो रिपोर्टसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।